आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काही माणसं अशी असतात की ते त्यांच्या वाटेला आलेले अनुभव स्वतःच्या चांगल्यासाठी वापरतात, त्यातनं डेव्हलप होतात, बरोबर. पण हे झालं स्वतःसाठी. काही माणसं अशी असतात की ते स्वतःच्या अनुभवातून तर शिकतातच, पण स्वतःला आलेला अनुभव ते इतरांच्या डेव्हलपमेंटसाठी वापरतात. किती छान. अशाच काहीशा आहेत खारघर सेक्टर 6 भागात राहणाऱ्या सुमनताई मोटर. जाऊयात त्यांच्याकडे, त्यांच्याशी गप्पा मारूयात, नेमकं काय त्यांचं आयुष्य चालू आहे ते जाणून घेऊयात आणि त्यांच्याचकडनं पाहूयात तुमच्यासाठी नवीन रेसिपीज. चला, आज आपण आहोत खारघर सेक्टर 6 भागामध्ये सुमनताई मोटर यांच्या घरी. त्यांचे पती, त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या सुनबाई आपल्यासोबत आहेत. गप्पा मारूयात आणि मग त्यांच्यासाठीनं आपण रेसिपीज पाहूयात. नमस्कार. तुम्हा चौघांचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? आराम आराम. म्हणजे दडपण का दिसतंय चेहऱ्यावर थोडं? नाही ना. बरं, सगळ्यात आधी मला तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट द्यायची. तुमचं घर फार सुंदर आहे आणि तुम्ही ते फार छान ठेवलंय आणि त्या घरातल्या ज्या छोट्या छोट्या वस्तू मी आल्यापासून पाहतो आता हेच मला खूप आवडलं. कोणाची निवड आहे ही सगळी? आमच्या मिस्टर. तुमची? बरं, चला मग कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्यापासून सुरुवात करूयात. सर, तुमचं काय नाव संपूर्ण? श्रीकांत विष्णू मोटर. बरं, आपण काय करता? मी गव्हर्नमेंट सर्व्हिस. बरं, म्हणजे अजून सर्व्हिस करता? नाही, निवृत्त झालो. कधी? 31 जुलै 2015. अरे म्हणजे आत्ताच की? हो. अरे वा, किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची? माझी 38 वर्ष. 38 वर्ष सर्व्हिस झाली. बरं, मग बदली वगैरे व्हायची का तुम्ही पहिल्यापासून इथेच राहता? नाही, मी इथं मला प्रमोशन मिळालं आणि मी इथं आलो. नाहीतर माझं जवळजवळ 30 वर्ष आयुष्य कोकणात गेलं. कोकणात? अरे वा, म्हणजे तुमचं लहानपण सगळं कोकण मुलांचं. हो. बरं, कोण कोण असतं तुमच्या घरी? एक मुलगा आणि एक मुलगी. बरं, आता सून आली. अरे वा, आता सून आली. बरं, मग आता जरा तुमच्या मिसेस, घरातल्या कुटुंब प्रमुख तुमच्याशी गप्पा मारत. काय तुमचं संपूर्ण नाव? सुमन श्रीकांत मोटर. बरं, आपण सर्व्हिस करता? नाही, मी घरीच असते. बरं, तुम्ही कुठल्या आहात प्रॉपर? मी बेळगाव. बेळगावची? हो हो. बरं, आणि तुम्ही कोकणातले? हे कोकणातले नाही आहेत, हे देखील एक छोटस गाव आहे, खानापूर म्हणून तालुका प्लेस आहे. बरं, ते तिकडचे आणि मी सिटीमध्ये असते, बेळगाव सिटी. कुठे जास्ती करमतो तुम्हाला? बेळगाव? नाही, बेळगावमध्येच. बेळगावमध्ये? कारण सगळेच पाहुणे तिथे असल्यामुळे मला तिकडे जास्त. बरं, सुनबाई कधी आल्या घरात? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी. काय सांगाल सुनबाईंविषयी नवीन म्हणजे ती अतिशय स्वभावाने पण शांत स्वभावाचे, समजूतदार आहे. आणि माझ्या पाहुण्यातली असल्यामुळे मला तिचा स्वभाव आधीपासूनच थोडासा माहित होता. त्याच्यामुळे मी म्हटलं चला चांगली मुलगी आहे, आपण घरी आणूया हा विचार केला. वा, सासूबाईंकडनं कौतुकाची लगेच पावती आहे तुम्हाला 2 महिन्यातच. काय जादू केली 2 महिन्यात? काही नाही, असं काही ठरवून केलं नाही, जशा तुम्ही आहात तशा. बरं, तुमचं काय नाव संपूर्ण? श्रद्धा शैलेश मोटर. बरं, अजून त्या कन्फ्युज आहेत. बाहेरचं सांगू का? नवीनच लग्न झालं, अजून सवयीचं व्हायचंय, बरोबर ना? इकडचं नाव सांगा आम्हाला पूर्ण. श्रद्धा शैलेश मोटर. काय म्हणतोय 2 महिन्यातला अनुभव? नवीन आई, नवीन बाबा, नवीन घर. मस्त. मला खूप आवडली फॅमिली आणि मला जसं आवडतं तसंच मिळालं. बरं, तुम्ही कुठल्या आहात प्रॉपर? मी मजगाव, बेळगावला जवळच म्हणजे. बरं, तुमच्या माहेरी कोण कोण असतं? एकत्र कुटुंब आहे आणि 16 मेंबर आहेत. मला 3 काका, 3 काकू, परत त्यांची मुलं, सगळे मिळून आम्ही 16 जण आहेत. सगळे मिळून 16 मेंबर्स तुमच्या घरात आहात माहेरी. तुम्ही सगळ्यात लहान की मोठ्या? मी सगळ्यात लहान. सगळ्यात लहान? मग तिकडे फार लाडात वाढली असेल सुनबाई. हो ना? बरं, तुम्हाला तुमच्या सासूबाईंमधली, तसं 2 महिन्यात आपल्याला आता हळूहळू सवय व्हायला लागते. 2 महिन्यात तुम्हाला तुमच्या सासूबाईंमधला आवडलेला सगळ्यात चांगला गुण कोणता असं तुम्हाला वाटतं? त्याने ना सगळ्यांना खूप असं मदत करतात. ते मला एक खूप आवडतं स्वभाव त्यांचा. आणि कसं आहे, काही चुकलं
काय पण असं काही कर्तव्य चुकलं पटकन सांगतात की हे असं नाही असं. बरं, म्हणजे मनात काही ठेवत नाही. हो, काही चुकलं की नाही लगेच ठेवत. समजावून हो, सांगतात. हो. बरं, आणि तुम्ही तर सुनबाईंविषयी सांगितलं की खूप मोकळे, पटकन ऍडजस्ट होते. तरीही आता कसं असतं की खूप वर्षांपूर्वी तुम्ही एक संसार सुरू केला, जो उभा केला छान, मुलांना वाढवलं, त्यांचे शिक्षण वगैरे सगळं. आता खूप काळ बदललाय, नवीन लग्न झाले, त्या नवीन नवीन घरात आल्या. सुनबाईंनी काय मनात ठेवून हे सगळं पुढे चालवावं असं तुम्हाला वाटतं? मी अडलेल्यांना मदत करावी बरोबर. आणि घर स्वतःचा संसार सांभाळावा व्यवस्थित, वाटलंच तर तिने नोकरी करावी बस. अरे वा, नोकरी करायला सुद्धा परवानगी आहे. बरं, तुमचं शिक्षण काय झालं ते राहिलंच विचारायचं. माझं डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. बरं, मग इकडे तुम्हाला मुंबईत तर काय भरपूर स्कोप आहे, तुम्ही करू शकता. आता जरा त्यांच्याशी बोलतो, तुमच्या अहोंशी. काय म्हणता तुम्ही त्यांना घरात? शैलेश म्हणता. बरं सर, तुम्ही सांगा तुमचं काय नाव संपूर्ण? माझं नाव शैलेश श्रीकांत मोटर. बरं, तुमच्यामुळे 2 महिन्यांपूर्वी ह्या तुमच्या घरात सुनबाई म्हणून आल्या, बरोबर? आपण जेव्हा एखादं नातं बाहेरनं पाहतो तेव्हा ते आपल्याला जास्ती कळतं. हो, तुमच्या आई तुमच्या सुनबाई म्हणजे तुमच्या मिसेस विषयी फार छान छान सांगतायत. ओके. सुनबाई आईंचं कौतुक करतायत. होय. तुम्ही या दोघींच्या नात्यांविषयी काय सांगा? दोघांचं नातं थोडंफार प्रॉपर चाललंय, म्हणजे प्रॉपर ऍडजस्टमेंट चालली आहे आणि एक प्रॉपर आई आणि मुलीचं नातं सारखंच वाटतंय. डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे माझी बहीण गेल्यापासून नंतर जेवढं तिला प्रेम दिलं तेवढंच प्रेम माझी श्रद्धाला पण देते, त्यामुळे ते प्रॉब्लेम्स नाहीये. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही कम्प्लीट रिलॅक्स असाल? हा, रिलॅक्स आहे, मला काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे बाहेर गेल्यावर घरी सगळं छान छान चालू असते. बरं, आणि फार छान स्वयंपाक करतात. हो, त्यांची घरी जॉईंट फॅमिली असल्यामुळे लहानपणापासून तिला नॉलेज आहे, त्यामुळे ती चांगलं स्वयंपाक करते. व्हेरी गुड. 2 महिने झाल्यानंतर लग्नाला एवढी पावती मिळत नाही बरं. सासूबाई, नवराही छान बोलतोय, त्याच्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे तुझी, बरोबर ना? तुम्हाला त्यांच्या हातचं काय आवडतं? मला जे नॉनव्हेज खूप आवडतं. नॉनव्हेज खूप आवडतं. व्हेरी गुड. बरं, आज जे आता तुम्ही आमच्यासाठी खायला करणार आहात, माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी, तर आज जे करणार आहात ते काय, व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? व्हेज आहे, कारण आमच्याकडे श्रावण महिना चालू असल्यामुळे नॉनव्हेज मी घरी करत नाही. व्हेरी गुड. मग आज जे करणार ते ठरलंय ना? हो हो हो. सुनबाई पण करणार? हो हो. तुमचं आता एवढं कौतुक झालं म्हणलं काहीतरी छान आम्हाला खायला मिळेल याची खात्री आहे. चला, दोघी तयार आहेत, लगेचच आपण वळूयात रेसिपीजकडे. सुमन काकू आणि त्यांच्या सुनबाई आपल्यासोबत आता आहेत आणि ते आपल्यासाठी रेसिपी करणार आहेत. पहिली कोण करणार? पहिली रेसिपी मी. तुम्ही करणार आहात? हो. चांगलीच झाली पाहिजे. हो, कारण एवढं छान कौतुक केलंय सासूबाईंनी. काय या पहिल्या रेसिपीचं नाव आहे? मशरूम टोस्ट. मशरूम टोस्ट. चला, मग आज आपल्याला काहीतरी नवीन पदार्थ खायला मिळणार आहे. मी खायला, मला पाहायला तुम्हाला मशरूम टोस्ट साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. गार्लिक ब्रेड, बटर, मशरूम, चीज, मीठ, काळी मिरी पूड, फ्रेश क्रीम, लसूण आणि मिरची. टोस्ट मशरूम साठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची. पहिल्यांदा काय करायचं? बटर पॅन मध्ये घालून टोस्ट करून घ्यायचं. टोस्ट करून घ्यायचं. पॅन गरम झालाय का? हो, झालाय. बरं, मग आधी काय लागणार आहे? बटर. बरं, आता गार्लिक ब्रेड घ्या. एक एक करून घ्यायला लागतील ना? हो हो. टोस्ट करायला किती वेळ लागेल आपल्याला? एक साधारण 5 मिनिट. 5 मिनिटं. बरं, आणि दोन्ही बाजूनी त्याला छान आपल्याला दोन्ही बाजूने बरोबर. चला, मग आम्ही एक काम करतो. टोस्ट मशरूम साठी लागणारे हे जे गार्लिक ब्रेड आहेत ते छान टोस्ट करून करतोय. टोस्ट मशरूम, आणि त्यासाठी लागणारे हे जे गार्लिक ब्रेड आहेत ते आपण टोस्ट करून घेतले छान बटरवरती, बरोबर. बरं, आता काय करायचं पुढे आपल्याला? आता भाजी करून घ्यायची मशरूमची. मशरूमची भाजी करायची. बरं, त्याच्यासाठी काय लागणार आहे? आधी पॅन गरम करून बटर घालून घ्यायचं. बरं, घ्या. हा गरम व्हायला पाहिजे. बरं, होऊ द्या गरम, हरकत नाही. ते बटर मेल्ट होऊ द्या. तोपर्यंत मला सांगा की तुमच्या इतर काय आवडी आहेत? हा, मला ड्रॉइंग करायची, स्केचिंग करायची खूप आवड. मग करता तुम्ही? हो. काय इकडे आल्यापासून काही केलंय तसं का? वेळ नाही मिळाला? नाही केलंय ना? सासूबाईंना आवडतं का तुमचं स्केचिंग? हो. बटर आता मेल्ट झालंय. पुढे काय? आता आधी मिरची घालून मिक्स करायचं. त्यानंतर लसूण. बरं, आता काय मशरूम घालायचं? हो. बरं, जरा लसूण थोडं लालसर झालं. थोडं गरम झालं लालसर. बरं, आता मशरूम घालून घ्यायचं. बरं, आणि ते परतून घ्यायचे बटर मध्ये. बरं, तुमच्या काय अवांतर आवडीत काकू? कारण तुम्हाला तसा बराच वेळ मिळत असेल. मला वाचनाची खूप आवड आहे. वाचनाची आवड. आणि टीव्हीवरच्या बातम्या वगैरे. बरं, काय करायचं आता पुढे? त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालायचं. फ्रेश क्रीम घालायचं. हो, चमचा. फ्रेश क्रीम कशासाठी घालतो आपण? म्हणजे चवीसाठी. बरं, आणि त्याला एक थिकनेस पण येईल नाही का फ्रेश क्रीम मुळे? बरोबर. पुढे काय? मीठ थोडंसं घालायचं. बरं,
कारण बटर ऑलरेडी थोडंसं खारट असतं. बरोबर, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतंच. आणि चीज मध्ये पण असतं. हो. पुढे काय करायचं आता? आता काय नाही, हे थोडं 2 मिनिट थंड करायचं. बर, हे थोडं शिजून घ्यायचं. बर, मग झाकण ठेवायची गरज आहे? नाही, ठीक आहे. नाही शिजवायचं, असंच शिजवून घ्यायचं. बर, शिजवून घेतल्यानंतर मग आपली पुढची कृती काय? आता ह्या टोस्टवरती जे आम्ही फ्राय करून घेतलाय ना टोस्ट, त्याच्यावरती ही लेयर लावायचं. बरं, म्हणजे आता फक्त आपलं लेअरिंग करायचं काम राहिलेलं आहे. व्हेरी गुड. चला, टोस्ट मशरूम साठी लागणारे टोस्ट आम्ही तयार करून घेतले. मशरूमची भाजी तयार झालेली आहे. ती झाली की आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. टोस्ट मशरूम साठी लागणारी ही मशरूमची भाजी सुद्धा आपण तयार करून घेतली. हो. आता पुढे काय करायचं? आता चीज घ्यायचं. चीज घ्यायचं. बरं, घ्या. ह्या चीज मध्ये काळी मिरी पूड घालायची. बरं, आणि ते मिक्स करून घ्यायचं. हो. बरं, ती थोडी घालायची कारण तिखट असतं ना. बरोबर. आणि हलक्या हाताने मिक्स करायचं. बरोबर, नाही तर त्या चीजचा सगळा कुस्करा होतो. ते आपल्याला किस, तुम्ही त्याचा किस करून घेतलाय ना? हो हो. बरं, ठीक आहे. पुढे काय करायचं आता? आता टोस्ट घ्यायची. बरं, घ्या. आणि ही जी भाजी आहे ना, ती लावून घ्यायचं, म्हणजे स्प्रेड करायची. बरं, पाहताय का तुम्ही नेमकं काय चाललंय? टोस्ट जे आपण करून घेतले होते गार्लिक ब्रेड, त्याच्यावरती मशरूमची भाजी आपण छान स्प्रेड करतोय. बरोबर ना काकू? हो, बरोबर चाललंय ना सगळं? बर, मशरूमची भाजी आपण टोस्ट वरती स्प्रेड करून घेतली. बरोबर ना? हो. आता पुढे काय करायचंय? आता चीज घ्यायचा आणि चीज टाकून घ्यायचं. बर, त्या सगळ्या ब्रेड स्लायसेस वरती. बरं, घ्या. चीज जे आपण घेतलं होतं ते त्या टोस्ट वरती आपण सगळीकडे पसरवलंय. पुढची कृती काय आपली आता? आता पॅन मध्ये बटर घालून. बरं, परत गरम करून घ्यायचं. हो, परत गरम करून घ्या. आणि मग हे याच्यावरती गरम करून घेतले की झाली आपली कृती. हो, आणि हे मंद आचेवरती गरम करायची. बर, मग आपलं टोस्ट मशरूम तयार. हो, मग याच्यानंतर ना ओव्हन मध्ये 15 सेकंड साठी ठेवून टाकायचं. तसं कशासाठी? चीज मेल्ट व्हायसाठी. चीज मेल्ट होण्यासाठी. बाकी आपली कृती तर सगळी झालेली. चला, कळलं का तुम्हाला? टोस्ट मशरूम साठी लागणारी कृती आपली संपूर्ण झालेली आहे. परंतु वरचं जे चीज आहे ना, ते मेल्ट होण्यासाठी आपल्याला 15 ते 30 सेकंद ओव्हन मध्ये ठेवायला लागेल. ते आम्ही ठेवून घेतो, पण तुम्ही लिहून घ्या टोस्ट मशरूम साठी लागणारं साहित्य आणि ही कृती. मशरूम टोस्ट करता लागणारं साहित्य: गार्लिक ब्रेड, बटर, मशरूम्स, चीज, फ्रेश क्रीम, काळी मिरी पावडर, मीठ, लसूण आणि मिरची. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यावर गार्लिक ब्रेडचा स्लाइस ठेवून त्याला बटर लावून टोस्ट करून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये बटर घालून त्यात हिरवी मिरची, लसूण आणि मशरूम्स घालून परतून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका बाउल मध्ये चीज घेऊन त्यामध्ये काळी मिरी पूड घालावी आणि एकत्र करून घ्यावं. टोस्ट केलेल्या ब्रेडवर मशरूमची भाजी घालून त्यावर चीज आणि काळी मिरी पूडचं एकत्रित केलेलं मिश्रण पसरवून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून बटर पसरवून त्यावर मशरूम घातलेले ब्रेड ठेवून टोस्ट करून घ्यावेत. ओव्हन मध्ये 15 ते 30 सेकंद चीज वितळण्यापर्यंत ठेवावं. टोस्ट मशरूम आपण पहिला पदार्थ केला तुमच्या सुनबाईंनी. आता दुसरा पदार्थ कोण करणार? मी. तुम्ही करणार. बर, काय या पदार्थाचं नाव आहे? याला आमच्याकडे दिवशी असे म्हणतात. दिवशी. बर, काय पारंपरिक पदार्थ आहे? हो, पारंपरिक, म्हणजे बेळगावकडचा आहे. बर, काय यासाठी साहित्य लागतं ते आम्हाला सांगा मग. कांदा, कांद्याची पिठाची उकड, ओलं खोबरं, घाटी मसाला, हळद आणि मीठ. फॅन्टास्टिक. तांदूळाच्या पिठाची उकड आहे नाही? हो हो. बरं, नेमकं काय केलं? ते मोदकाला जशी उकड करून घेतात तशी त्याची उकड करून ती तयार करून घ्यायची. बरं, म्हणजे तांदळाचं पीठ तयार करून घेतलं आणि त्याची उकड तयार केली. चला, यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपण दिवशी करूया. काय करायचं पुढे आता? दिवशीचं थोडंसं पीठ घेऊन एक गोळा करायचा लिंबा एवढा. बरं, आणि त्याची ती दिवशी तयारी करायची. तांदूळाच्या पिठाची उकड. तांदळाच्या उकडाची. बरं, ठीक. हे सगळं पण येतं सुनबाईंना तुमच्या? हो हो, माझ्यापेक्षा सुंदर ते करते. क्या बात आहे. कौतुक थांबतच नाही. सासूबाई सुनबाईंचं कौतुकच करतायत. बरं, आता हे गोळा करून घेतला तुम्ही लिंबा एवढा. पुढे काय करायचंय? आता त्याचे मध्ये बोट करून त्याच्या भोग पाडायचं. बरं, आणि त्याच्यामध्ये वाटीसारखा आकार द्यायचा. त्याला वाटीसारखा. बघू बरं, दाखवा 1 मिनिट. अच्छा, तुम्ही त्याला मध्ये भोग काढलेला. बरं, आणि त्याला वाटीसारखा आकार, म्हणजे डोंगरासारखा साधारण आकार येतो. बरं, पुढे काय करायचं? आणि आता तो आतमध्ये बोट घालून तर पूर्ण फिरवत जायचं. बरं, त्याला मोठं करायचं. मोठं करायचं. बरं, ठीक.
असा आकार येतो, मोदकासारखा आकार केलाय. मोदकासारखा. फक्त त्याला खालच्या भागात आपण एक छिद्र पाडलं, मोठं केलेलं. ठीक आहे, आपण असं 2-4 करून घेऊयात, दोन. कारण आपल्याला एक काही पुरणार नाही. Correct. तुमची फॅमिली आहे, आज मी आलोय, त्यानिमित्ताने आपल्याला भरपूर करून घ्यायचंय. तांदूळाच्या पिठाला आपण उकड आणून घेतली आणि त्याला हा दिवशीसारखा आकार दिलेला आहे. आता आपली पुढची कृती काय? आता त्याला एक ह्याच्यामध्ये मोदक पात्रामध्ये आपण हे करायला ठेवायचं, वाफवायला ठेवायचं. बरं, आता हे तुम्ही त्या मोदक पात्रामध्ये ठेवा, त्याला आपण वाफ आणून देऊयात आणि मग आपल्याला पुढे काय करायचं? भाजी तयार करायची. भाजी करायची, ठेवा. चला, व्हेरी गुड. दिवशीचा आकार आपण या उकड आणलेल्या पिठाला दिलेला आहे. आता आपण एक काम करूयात, त्याला वाफ आणून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. पण तोपर्यंत आपल्यासाठी काकू आज दिवशी करतायत पारंपरिक पदार्थ. पुढे काय करायचं? आता तेल, पॅन मध्ये तेल घालून भाजी तयार करून घेऊया. बरं, ठीक. तेल बरंच लागतं का ह्याला? आपल्याला आवडेल निवडेल तशी. बरोबर, म्हणजे आपल्याकडे, कारण प्रत्येकाकडे हो कमी जास्त प्रमाणात पद्धत कमी आहे, त्याच्याप्रमाणे. कांदा घातला. हो, कांदा कम्प्लीट मऊ परतून घ्यायचा. बरं, आता काय करायचं आपल्याला पुढे? त्याच्यामध्ये थोडासा कांदा मऊ झाला की चटणी, घरी केलेला मसाला, हळद घ्या. तो मसाला घातल्यामुळे परत आपल्याला तिखट वगैरे काही घालायची गरज नाहीये. परत मिरची पावडर वगैरे घालायची तशी काहीच गरज नाही. ठीक आहे. मीठ आपल्याला चवीनुसार. त्याच्यात पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही. कांद्याच्या भाजीमध्ये ओलं खोबरं पण आता ऍड करावं लागेल. ओल्या खोबऱ्याचा किस. हो, खोबऱ्याचा किस पण आपण घातला. भाजी तयार. आता पुढे काय करायचं? ती भाजी थंड झाली की त्या आतल्या दिवशीमध्ये भरायची आणि ती खायची. फॅन्टास्टिक, क्या बात आहे. चला, म्हणजे मोदकाच्या आत जसं सारण असतं, हो तसंच ते सारण, भाजीचं सारण आतमध्ये घालायचं. कळलं का तुम्हाला नेमकं काय करायचं? दिवशी तयार आहे, भाजी तयार आहे, पण ती काय गार झाल्यानंतर आत भरायची, की आपण गार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. दिवशीसाठी लागणारी भाजी सुद्धा तयार झालेली आहे. आता अंतिम टप्प्यात आपल्याला काय करायचंय? भाजी याच्यामध्ये भरायची. घ्या मग चमचा. व्हेरी गुड. लगेच खाऊ शकतो ना? हो, लगेच. भरून घ्या बाकीचे, मी खायला सुरुवात करतो. पटकन तुम्ही लिहून घ्या दिवशीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दिवशी बनवण्याकरता लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, तांदूळाच्या पिठाची उकड, खवलेलं खोबरं, घाटी मसाला, हळद आणि मीठ. कृती: प्रथम तांदूळाच्या पिठाची उकड घेऊन त्याचा गोल गोळा करून घ्यावा, त्याला मधोमध छिद्र करून त्याला मोदकासारखा आकार द्यावा आणि दिवशी बनवून घ्यावेत. ह्या दिवशी मोदक पात्रामध्ये वाफवून घ्याव्यात. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मऊ झाल्यावर त्यामध्ये घाटी मसाला, हळद आणि मीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये खवलेलं ओलं खोबरं घालून एकत्र करून भाजी तयार करून घ्यावी. ही कांदा खोबऱ्याची भाजी वाफवलेल्या दिवशीमध्ये मधोमध भरून डिश सर्व्ह करावी. दिवशी आणि मशरूम टोस्ट या दोन मस्त आणि वेगळ्या रेसिपीज आपल्याला काकूंनी आणि त्यांच्या सुनबाईंनी करून दाखवल्या. एक अगदी पारंपरिक, एक अगदी नवीन. आता तिसरी रेसिपी काय आहे? ऑनियन रिंग्स. ऑनियन रिंग्स, व्हेरी गुड. ऑनियन रिंग्स साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. गोल चिरलेले ऑनियन रिंग्स आहेत आणि हे बेसन पीठ आणि बटरचा चुरा, सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि मिरची पावडर. बर, हे काय म्हणालात तुम्ही? हा बटरचा चुरा आहे. म्हणजे काय? बटर जो आपण चहामध्ये डिप करून खातो. अच्छा, बटर. बर, जे आपण बाजारात विकत आणतो त्याचा चुरा आहे. त्याचाच. आणि हे काय फक्त काळं होऊ नये म्हणून ठेवलंय का पाण्यात? नाही, हे मिठाच्या पाण्यामध्ये एक 10 मिनिटं भिजवून ठेवायचं. का बरं असं? कारण त्याला मिठाचं चव आली पाहिजे म्हणून फक्त. आपल्याला कृती करायची. काय करायचं आधी? बेसन पीठ घ्यायचं. घ्या. आता पुढे काय लागणार? आता सोडा घ्या. त्यानंतर बेकिंग पावडर, त्यानंतर लाल मिरची पावडर. बर. त्यानंतर मीठ. आता याच्यामध्ये पाणी घालायचं. घ्या. त्याची पेस्ट तयार करायची. हो. पाणी लागेल अजून? नाही. इतकं त्याचा थिकनेस एवढा हवा? हो. बरं. दरम्यान आपण तिकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऑनियन रिंग्स तळायचे आहेत. हो. आता हे तयार झालेलं आहे. बॅटर आपलं तयार झालेलं आहे. ठीक आहे, मग ठेवून द्या बाजूला. पुढची कृती काय आपली? आता एका प्लेटमध्ये हा बटरचा चुरा काढून घ्यायचा. बघा अजून थोडं, बस पुरे. हो. आता हे भिजत ठेवलेले जे कांद्याचे काप आहेत ना, म्हणजे रिंग्स, ते एक एक घेऊन आधी बॅटर मध्ये घोळवायचे. पुरं
आता हे जे बटरचा चुरा केला ना त्याच्यामध्ये त्याच्यातही घोळून घ्यायचं. बरं, त्याला एक क्रिस्पीनेस येण्यासाठी. आणि व्हेरी गुड. आणि तळायचं. हो. आणि मला वाटतं त्याला काही तळायला फार वेळ लागणार नाही. वा, पटापट तयार होतात ऑनियन रिंग्स. पटकन तुम्ही लिहून घ्या रिंग्ससाठी लागणारं साहित्य आणि ही कृती. ओनियन रिंग करता लागणारं साहित्य: खायच्या बटरचा चुरा, बेसन, खायचा सोडा, बेकिंग पावडर, तिखट, मीठ आणि मिठाच्या पाण्यात भिजवलेले कांद्याच्या चकत्या. कृती: प्रथम बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये सोडा, बेकिंग पावडर, लाल मिरची पावडर, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. एका प्लेटमध्ये खायच्या बटरचा चुरा पसरवून घ्यावा. कांद्याची रिंग बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यावी आणि खायच्या बटरच्या चुऱ्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावी आणि सर्व्ह करावे. खारघर सेक्टर 6 भागातल्या मोटर काकूंच्या घरी आज आपण आलो आणि त्यांच्या नवीन आलेल्या सुनबाई आपल्यासोबत होत्या. त्या दोघींनी आपल्यासाठी 3 रेसिपीज केल्या. मला मज्जा आली. तुम्हाला कसं वाटलं आज? माझाही पहिलाच अनुभव होता. मला खूप आवडलं. मस्त वाटलं. आवडलं ना? सासूबाई तुमचं एवढं कौतुक करतात आणि आज ते कौतुक सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलं असेल. तुमच्यासाठी कसा होता अनुभव काकू? खूप छान. आणि मी कॅमेरा पहिल्यांदाच फेस केला त्याच्यामुळे मला जरा थोडंसं दडपण होतं, ते जरा निघून गेलं ना. फॅन्टॅस्टिक, क्या बात आहे. आम्हाला आजचा भाग खूप आवडला. तुमच्या रेसिपीज खूप आवडल्या. नवीन होत्या, पारंपरिक होत्या, आधुनिक होत्या आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुम्हाला दोघींसाठी प्रेमाची भेट वस्तू. थँक्यू. अशा छान नवीन रेसिपीज करत राहा. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, या दोघींच्या गप्पा? हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. चला, आपल्यासाठी तयार झालेले 3 पदार्थ समोर आहेत. आता ते सगळे मिळून आपण खाऊयात. चालेल ना? तुम्हाला आवडेल ना? सुनबाईंनी 2 पदार्थ केले आणि तुमच्या मिसेसनी 1 पदार्थ केलाय. ते आपण खाऊयात, पण त्याआधी आपल्याला एक फोटो काढायचा फॅमिली. चालेल? बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. लगेचच आम्ही हे पदार्थ खायला सुरुवात करतो. तुम्ही घ्या निरोप फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला परत भेटायचे अशा कैक भागांमध्ये. तोपर्यंत असेच चांगले पदार्थ रोज ट्राय करा. ते खाऊन पहा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. भेटूया पुढच्या भागात. नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.